हाय हॅलो नमस्कार, मी पूनम आणि हा व्हिडिओ करायचं एकमेव कारण म्हणजे ना 4-5 दिवस झाले भरपूर प्रमाणात पाऊस आहे आणि ह्या पावसामुळे ना आलेला पूर नद्यांना प्रचंड पाण्याची पातळी भरपूर वाढली आहे. त्याच्यामुळं भरपूर ठिकाणी पूर आलेत. मुंबई ठिकाणी म्हणा किंवा मग कोकण भागात एवढं लोकांचं नुकसान झाले. काही लोकांचे ना अक्षरशः अर्धी घरं पाण्याखाली आहेत, काही लोकांचे गोठे वाहून गेलेत, शेतीची भरपूर प्रमाणात नुकसान झाले. आता मी आळंदीच्या साईडलाच राहते ना, सो आळंदीचा जो पूल आहे ना अक्षरशः त्याची कठडी सुद्धा वाहून गेलेत. मला एकच सांगायचं आहे की तुम्ही तुमची काळजी घ्या, तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या. तुम्हाला जर गरज वाटली कोणत्या वस्तूची किंवा काय आणायचं असेल तरच तुम्ही, मी तर म्हणते, घराच्या बाहेर पडा, अन्यथा घराच्या बाहेर पडू नका. तुमच्या फॅमिलीसोबत, तुमच्या घरच्यांसोबत सुरक्षित ठिकाणी राहावा. जर तुम्हाला वाटतंय की आपलं घर नदीच्या खूपच जवळ आहे, पूर येण्याची शक्यता आहे, सो तुम्ही तुमची शिफ्टिंग दुसरीकडे करा. सध्यापुरती तरी सुरक्षित ठिकाणी. आत्ता तुम्ही, आपला जीव, आपली फॅमिली महत्त्वाची आहे. कारण की पाण्याचं आपण कधीच काही सांगू शकत नाही. पाणी कधी वाढेल, कधी काय होईल, आणि पाण्याला हा धर नसतो, पाण्याला पकड नसतो. सो मला मोठ्या मुलांना एकच सांगायचं आहे की जिथं पूर आलेला असतो तिथं मोठ्या मुलांना खूप हौस असते की जाऊन बघणं, फोटोशूट करणं किंवा तो व्हिडिओ काढणं. त्यांना त्या एक गोष्टीचा आनंद मिळत असतो की आपण बाबा जाऊया बघायला, कसा पूर आले तो बघूया. प्रशासन आहे या गोष्टीकडे लक्ष द्यायला, पोलीस आहेत लक्ष द्यायला, सुरक्षितेची काळजी घ्यायला. तुम्ही तिथं जाणं गरजेचं नाही आहे. आपल्याला बातम्यांमध्ये दिसते. सो घरात आपल्या फॅमिलीसोबत निवांत बसा, व्यवस्थित बातम्या बघा, तुम्हाला बातम्यावर सगळं कळेल. तुमचा जीव धोक्यात घालू नका, कारण की तुमची एक चूक तुमच्या फॅमिलीची किंवा तुमचं खूप मोठं नुकसान होईल. सो प्लीज तुमची काळजी घ्या, फॅमिलीची काळजी घ्या. माझं एकच, मी शेवटपर्यंत एकच सांगेन की तुमची खरंच तुम्ही काळजी घ्या, घराच्या बाहेर पडू नका. आणि जे आपले वारकरी आहेत, मला त्यांना एकच सांगायचं आहे की तुम्ही ही वारी पुढच्या वर्षी पण करू शकता. आत्ता प्रशासन तुम्हाला सांगते की तुम्ही तुमची काळजी घ्या, जेवढी होईल तेवढं तुम्ही तुमचा प्रवास टाळा. जे आपले वारकरी आहेत, जे आत्ता आळंदीमध्ये प्रस्थान करत आहेत, सो त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या सुरक्षितेची काळजी घ्या, तुमची काळजी घ्या. कारण की वारी ही पुन्हा होऊ शकते. असं नाही आहे की तुम्ही ह्या वर्षी वारी केली नाही म्हणजे तुमच्यावर देव नाराज होईल. तुमच्या जर मनात असेल, तुमच्या मनातनं जर व्यवस्थित भावना असतील, देवाची पूर्ण इच्छा तुमची असेल, तर तुमच्या भावना देवापर्यंत नक्की पोहोचतील. आत्ता तुम्ही तुमची काळजी घेणं गरजेचं आहे. पाऊस जर थांबला किंवा मग पूर थोड्या प्रमाणात कमी झाला तर तुम्ही जाऊ शकता, पण पावसाचं प्रमाण हे वाढतच गेलं, पुराचं प्रमाण वाढत गेलं. सो तुम्ही खरंच हा प्रवास टाळा, घरी निवांत बसा. आणि मी हा व्हिडिओच्या एंडिंगला पण एवढंच सांगेल, तुम्ही तुमची काळजी घ्या, फॅमिलीची काळजी घ्या. आणि खरं तुमच्या आजूबाजूला जर तुमच्या लोकांना तुमची गरज असेल तर खरंच तुम्ही त्यांना मदत करा आणि खरंच सुरक्षित ठिकाणी आपल्या फॅमिली घेऊन राहा. धन्यवाद.